उड्डाणपुलासाठी वर्षभराची प्रतीक्षा. मुंबई सेंट्रलचा बेलासिस पूल वर्षाखेरीस मध्य रेल्वेच्या शिवस्थानकावरील ब्रिटिशकालीन 112 वर्ष जुन्या उड्डाणपुलाचं काम पूर्ण होऊन प्रत्यक्षात पूल खुला होण्यास 1 वर्ष वाट पाहावी लागणार. 1 जुलैपासून रेल्वेचा लांब पल्ल्याचा प्रवास महागडा. नॉन एसी मेल एक्सप्रेस गाड्यांच्या भाड्यामध्ये प्रति किलोमीटर 1 पैशाची वाढ होणार, तर एसी क्लासच्या तिकीटमध्ये 2 पैशांची वाढ. तूर्त लोकलचं तिकीट आणि पास जैसे थे. मेट्रो प्रकल्प कामांना बळ. 12,000 कोटींहून अधिक रकमेच्या कामांना मंजुरी. MMRDAने 14 मेट्रो प्रकल्प हाती घेतले आहेत. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील 501 धोकादायक इमारतींची यादी जाहीर. यामध्ये 51 इमारती अति धोकादायक स्थितीत. पुण्यात विमानतळ परिसरातील अपघात टाळण्यासाठी बेकायदा बांधकामांवर लक्ष. केंद्रीय उड्डाण मंत्री किंजरापू नायडू यांच्याकडून प्रतिबंधित क्षेत्रासंदर्भात नगररचना विभागाच्या कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश. पुण्यातील राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी प्रशासनाकडून गस्त. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तहसीलदारांचे आदेश. पर्यटकांनी किल्ल्यावर जाऊ नये यासाठी खबरदारी. पंढरपूरमध्ये 25,000 क्षमता असणारा भव्य दिव्य असा वॉटरप्रूफ दर्शन मंडप उभारला. आषाढी यात्रा सोहळ्यासाठी पहिल्यांदा 400 फूट लांब तर 100 फूट रुंद इतका मोठा दर्शन मंडप उभारण्यात आलाय. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुणे जिल्ह्यातील वाल्हे येथे मुक्कामी. उद्या सातारा जिल्ह्यात माऊलींची पालखी प्रवेश करण्यापूर्वी होणार नीरा नदीत स्नान. सध्या वीर धरणातून नदीपात्रात 20,000 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे.